आनंदी प्रेक्षकांनो, मालिकेचा जबराट प्रोमो आता आउट झालेला आहे। इकडे आता आपण पाहिलंय की आत्तापर्यंत नाटक करणारा विद्याधर मात्र आपल्या दोन्हीही म्हणजे आता पुतण्यांशी गोड बोलून त्यांना आता भुलवण्याचा प्रयत्न जरी कितीही करत असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता अचानकपणे टेबल टर्न झालेले आहेत आणि त्यानंतर मात्र आता विद्याधर या सगळ्यामध्ये अडकलेला आहे। विद्याधरने मात्र काय कारस्थान केलंय, त्यामध्ये आनंदीमुळे सगळ्यांचा जीव वाचलाय हे तर लक्षात आल्यावरती एका झटक्यात मिताली आणि आता पृथ्वी या दोघांनी मात्र आता इकडे विद्याधरची गळाच धरलाय। पण त्याच वेळेला विद्याधरला अटक करायला पोलीस आलेले आहेत। हो प्रेक्षकांनो, विद्याधरने खरं तर मात्र आता इकडे अटक करण्यासाठी म्हणजे आता स्वतः युगंधरला अटक करण्यासाठी मात्र इकडे माणसं बोलवलेली आहेत। पण गेम मात्र उलटाच घडलाय आणि तो म्हणजे इकडे आता अटक झाली ती म्हणजे त्याला। हो प्रेक्षकांनो, हे सगळं काय घडलंय, कसं घडलंय आणि या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे आनंदी कशी हिरो बनले सगळं सविस्तरपणे पाहूया। इकडे आपण पाहिलं की ज्या ठिकाणी मात्र आता इकडे दोरी कापत आहे तो म्हणजे विद्याधर आणि त्या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज आहेत हे विद्याधर पूर्णपणे विसरलेला आहे। विद्याधर या सगळ्यामध्ये मात्र आता घरामध्ये असलेले सीसीटीव्ही फुटेज आणि त्याच्यामधून आपण पकडले जाऊ ही गोष्ट विसरून त्यांनी आता बरोबर रीतीने चुकीचं काम केलेलं आहे। आणि आनंदीला मात्र आता काहीही झालं दिसत नसलं तरी सुद्धा तिला आता स्पर्शाने किंवा आता आवाजाने जाणीव झालेली आहे की काहीतरी गडबड घडते आणि आपण पाहिले की हा सगळा प्रकार आता थांबवण्याचा आनंदी प्रयत्न करते। बरं, तो यांनी आता दोर कट करत थोडंसं अंतर त्याला बाकी ठेवलंय आणि घरातल्या सगळ्या आता त्याच्या माहितीतल्या नोकरांना मात्र आता तिकडे जाऊ नका, कुणीही आजूबाजूला फिरकायचं नाही असं इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत। तेवढ्याच वेळात तो आता पुन्हा एकदा इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करतो आणि इन्स्पेक्टर साहेबांना कॉल करून तो आता सांगायला लागतो, इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जे काही मी सांगितलंय ते तुमच्या लक्षात आहे ना? जर का या सगळ्यामध्ये माझ्या बाबतीत काही घोळ झाला किंवा जर का या सगळ्यामध्ये मला आता काही अडकवण्यात आलं तर लक्षात घ्या। इन्स्पेक्टर साहेब म्हणायला लागतात, अहो एक काम तरी करा, तुम्ही आता तो माणूस कोण आहे त्याचं नाव तरी ऐकून घ्या। यावरती तो सांगायला लागतो, मी म्हटलं ना एकदा, मला कोणाचंही नाव सुद्धा काही ऐकायचं नाहीये। यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, बघा हा, तिकडे आल्यावरती जर का त्या नाव कळलं आणि तुम्ही आमच्यावरती चिडलात तर आम्ही काही सांगू शकत नाही आहोत। यावरती तो म्हणतो, असं काय करताय, मला माहिती आहे कोण आहे तो माणूस, मला 100% माहिती आहे। यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, ठीक आहे, तुम्हाला माहिती असायलाच पाहिजे ना शेवटी। यावरती तो म्हणतो, मग तेच सांगतोय मी, लवकरात लवकर इकडे इव्हेंट चालू आहे, फटाफट इकडे आता इकडे या आणि त्यानंतर मग आता या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी सुद्धा त्याला अटक करून द्या। आता इन्स्पेक्टर साहेब विचार करतात, काय मूर्ख माणूस आहे? आणि त्यावरती मात्र आता इन्स्पेक्टर साहेबांना जे नाव लिहिलेलं आहे ते नाव विद्याधरचं आहे आणि इन्स्पेक्टर साहेब मात्र आता पकडण्यासाठी चाललेले आहेत। इकडे आता विद्याधरला इतकी घाई झाली, कधी एकदा इन्स्पेक्टर साहेब येत आहेत, कधी एकदा इन्स्पेक्टर साहेब येत आहेत आणि कधी एकदा या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे पकडतायत असं त्याला झालेलं आहे आणि त्यामुळे मात्र आता तो इकडे उतावळा झालाय। इन्स्पेक्टर साहेब आपला फौजफाटा घेऊन निघालेले। इकडे आता पृथ्वी स्टेजवरती आलाय आणि स्टेजवरती आल्यावरती पृथ्वी सांगतोय, खरं तर ह्या सगळ्याचं श्रेय आता मी देऊ इच्छितो ते म्हणजे माझ्या पूर्ण कुटुंबाला, कारण या सगळ्यामध्ये मला आता माझ्या पूर्ण कुटुंबाने सपोर्ट केलाय आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी आता इथपर्यंत पोहोचू शकलोय। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझे वडील, माझ्या वडिलांनी जर का मला मोटिवेशन दिलं नसतं ना तर कदाचित इथपर्यंत पोहोचण्यासाठी मी आता खरंच मागे पडलो असतो। खरं सांगायचं तर या सगळ्यामध्ये माझ्या वडिलांनी जे काही माझ्यासाठी केलंय ना त्यासाठी मी आत्तापर्यंत कधी त्यांचे असे आभार मानले नाही। प्रत्येकच वेळेला मी आता त्यांच्यापासून लांब राहिलो, पण आज मी भर स्टेजवरती मात्र आता सांगत आहे की बाबा खरंच या सगळ्यामध्ये मात्र आता मी तुम्हाला म्हणजे सॅल्यूट करतो। खरं तर तुमच्याबद्दलचा आदर माझ्या मनामध्ये आहे, पण काही समज म्हणा, गैरसमज म्हणा, या सगळ्यामुळे मात्र आता मी या सगळ्यामध्ये तुमच्या आता म्हणजे खरंच या सगळ्यामध्ये मी तुमचा कसा उत्तराई होऊ किंवा तुमचा कसा ऋणी होऊ मला काहीच कळायला मार्ग नाहीये असं म्हणत त्यांनी आता खरंच सांगितलंय। आणि त्यानंतर तो म्हणतोय, दुसऱ्या नंबरला येते ती म्हणजे माझी हितचिंतक आनंदीने या सगळ्यामध्ये मला आता खरंच या सगळ्यामध्ये इतकं आता सपोर्ट केलेला आहे की या सगळ्यामध्ये खरंच मी तिचे किती आभार मानू। एक हितचिंतक म्हणा आणि आता माझ्या आयुष्यामध्ये नवीन आलेली एक आता खरंच अशी व्यक्ती आहे
जी व्यक्ती मला माझ्या आईच्या जागी वाटते, असं म्हणत पृथ्वीने मात्र आता खूप मोठं भाषण केलेलं आहे। आणि हे झाल्यावरती मात्र आता आनंदीच्या मनामध्ये धाकधूक लागलेली आहे। आनंदी इकडे आता स्वतः विचार करते की काय करू काय करू, काहीच कळत नाहीये। आणि त्याच वेळेला आरती आता तिकडे गेलेली आहे। इकडे विद्याधरने मात्र आता दोरीचा छोटासा टोक ठेवलाय। आनंदी विचार करते नाही, काहीही झालं तरी ह्या विद्याधरला मात्र आता थांबवायलाच पाहिजे असं म्हणत आणि मग मात्र आपण पाहतोय की आनंदीच्या मदतीला कुणीच येत नाहीये। आणि त्याचमुळे मात्र आता इकडे लगेचच आनंदी या सगळ्यामध्ये आता स्वतःच आपण धरून ठेवलेलं ते पाहिलेलं आहे। पण त्याच वेळेला विद्याधरने जे काही विद्याधर तिला आता सोड, हे सोड, नाही तर तुझा जीव जाईल जीव जाईल असं तिला ओरडून ओरडून सांगत आहे। आणि त्यावरती ती सांगते जीव गेला तरी 72। पण तोपर्यंत आता इकडे आपण पाहतोय की पृथ्वी सतत आनंदीला शोधतोय, कारण आनंदीची एंट्री काही झालेली नाहीये। आणि त्यामुळे त्याला आता मोठा धक्का बसलाय। आनंदी कुठे गेली, आनंदी आनंदी असं म्हणत तो आनंदीला आवाज देत असताना आनंदी मात्र आता तिकडे एका ठिकाणी म्हणजे आपले लढाई लढत आहे। बरं, तोपर्यंत आता मात्र हा सगळा प्रकार घडलाय। आणि हे सगळं चालू असताना इकडे आता झुंबर खाली पडणार, कारण आनंदीच्या हातामध्ये मात्र आता पूर्णपणे तेलाने सगळं बरबटलेले असल्या कारणाने हळूहळू ती आता दोरी सटकायला लागलेली आहे। दोरी सटकत आता आनंदीच्या हातामधून ती दोरी बाजूला पडणार। पण तितक्यातच आपण पाहतोय की इकडे मात्र पोलिसांची एंट्री झालेली आहे। पोलीस तिकडे आलेत आणि आनंदीला असं वाटतंय अरे देवा, आता माझ्या हातातून हे सगळं पडलं, ते कुठे पडलं असेल, काय पडलं असेल, आनंदीला काहीच कळायला मार्ग नाहीये। पण त्याच वेळेला मात्र आता इकडे पोलीस आल्याचा सुद्धा तिला आवाज आलेला आहे। ज्या वेळेला मात्र आता पोलीस तिकडे आलेले आहेत आणि त्याच वेळेला मात्र आता सगळेजण दुसऱ्या साईडला गेलेले आहेत। आनंदीच्या लक्षामध्ये ही गोष्ट आलेली आहे आणि ती बाहेर येते, काय चाललंय नक्की इकडे म्हणून ती पाहायला लागते। तोपर्यंत आनंदी रक्तबंबाळ झालेली आहे, पूर्णपणे आता ती रक्ताने माखलेली आहे असं म्हटलं तरी सुद्धा काही वावगं ठरणार नाहीये। आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता विचार करायला लागते, पोलीस इथे कसे काय आले, खरंच पोलिसांना कुणी बोलवलं असेल, आरतीताईने, पण मी आरतीताईला तर आता पोलिसांना कशाला, म्हणजे मी तिला म्हटलं होतं मदतीसाठी माणसांना बोलवा, नाही ताई कशाला बोलवेल पोलिसांना, काहीतरी गडबड आहे असा आनंदी विचार करत असतानाच मात्र आता अचानकपणे ती बाहेर येते। आणि आता तिला बाहेर आल्यावर ती जाणवतं की कुणालाही काहीही लागलेलं नाहीये। आनंदी भलतीच खुश होते, पण आता स्वतःच्या सगळ्या वेदना विसरून ती इकडे बाहेर आलेली आहे खरी, पण तिला हाताला पायाला सगळीकडून रक्त येत आहे। आणि या सगळ्यामध्ये ती आता खूपच थकलेली दिसत सुद्धा आहे, पण तिच्या चेहऱ्यावरचं समाधान मात्र आता खूप मोठं आहे। आनंदी विचार करते, मी कितीही जखमी झाले तरी सुद्धा इव्हेंट पार पडलाय आणि त्याचबरोबर कोणीही झालेलं नाहीये, म्हणजे ते खाली पडलंय खरं झुंबर, पण त्यावेळेला सगळेजण पोलीस आलेत म्हणून आता दुसरीकडे गेलेले असतात। बरं, हे सगळं होत असताना मग आता पोलीस इकडे सांगायला लागतात की आम्ही इकडे विद्याधर सरकारांना पकडण्यासाठी आलोय, कुणालाच काही कळायला मार्ग नाही। त्याच वेळेला मात्र आता इकडे मिताली आणि सगळेजण घाबरलेत, कारण झुंबर खाली पडलेलं आहे। आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे पोलीस सांगायला लागलेत की RDXच्या संदर्भात आम्ही यांना पकडायला आलोय। आणि त्यावरती मात्र आता इकडे पृथ्वी चिडलेला आहे आणि काय चाललंय काय तुमचं, म्हणजे आता हे सगळं काय चाललंय यावरती ते सांगायला लागतात, काही नाही, ज्या कंपनीमधून RDX मात्र आता घेण्यात आलं होतं त्या कंपनीकडून RDX घेणारी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाहीये, तर ते आहेत विद्याधर सरकार। युगंधरने वेगळीच खेळी खेळलेली आहे। युगंधरने या सगळ्यामध्ये त्याला सगळं माहिती आहे आणि हा सगळा प्रकार त्यानेच घडवून आणलेला आहे। आणि त्यामुळे मात्र आता प्रेक्षकांनो युगंधर खूप खुश आहे आणि तो हे सगळं दृश्य आता समोर पाहतोय। तितक्यातच मात्र आता आनंदी समोर आलेली आहे आणि आनंदीला मूर्छा आलेली आहे। आनंदी या सगळ्यामध्ये मात्र आता गलितगात्र होऊन खाली पडले आणि त्याच वेळेला आनंदी सांगते की झुंबर पडलं हे विद्याधर सरकारांनी केलेलं आहे। विद्याधर सरकारांनी झुंबराचे हे कापले होते आणि मी तिकडे गेले तेव्हा तेल सांडलं आणि ती बेशुद्ध पडते। लगेचच चिडलेला मात्र आता इकडे पृथ्वी त्याचा हात धरतो आणि काका तू तर माझा घात केलास, मी तर तुला काय समजत होतो, पण तू या सगळ्यामध्ये माझा घात केलास असं म्हणत त्याने त्याची कॉलर धरले। ताबडतोब विद्याधरने मात्र आता इकडे घाबरलाय
आणि पृथ्वीने त्याला आता पोलिसांच्या हवाली केले। बरं, हे सगळं होत असताना मात्र आता आनंदी या सगळ्यामध्ये इकडे मूर्छित पडले आणि तिला युगंधरने पकडले। युगंधरने तिला पकडून आता दवाखान्यात नेणार आहे। एका झटक्यात आनंदी हिरो बनले, तर आता विद्याधरचा डबल गेम करत इकडे युगंधरने त्याचंच आता इकडे बरोबर गेम केलेला आहे। आणि या सगळ्यामुळे मात्र आता विद्याधर जाणार जेलमध्ये आणि आनंदी हॉस्पिटलमध्ये। या सगळ्यामध्ये छानपैकी इव्हेंट सुद्धा पार पडलेला आहे।